हॅलो, मी प्राध्यापक गणेश कोळेकर, बी.कॉम प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रो, आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये कॅल्क्युलेशन ऑफ मीन इन कंटिन्यूस सिरीज, अत्यंत महत्त्वाचा जो आपला घटक आहे मीन काढणे, जी आपली कंटिन्यूस सिरीज, त्यामध्ये प्रॉब्लेम नंबर 2 आपण आज शिकणार आहोत. तर हा तुमचा प्रॉब्लेम आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी ही कंटिन्यू सिरीज आहे आणि ही तिची फ्रिक्वेन्सी आहे. हे सिरीज म्हणजे हे सगळे तुमचे मार्क्स आहे या प्रॉब्लेममध्ये आणि आपल्याला ही फ्रिक्वेन्सी दिलेली हे स्टुडंट्स आहेत. तर कंटिन्यू सिरीज जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये चर्चा केली की कंटिन्यू कशामुळे, कारण हे इथे या ठिकाणी आपण बघू शकतो कंटिन्यू झालेलं आहे. 20, 30, 30, 40, 50, 60, 70 आणि 80. ओके, तर हे 10 to 20, 20 to 30 हे असं 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80 आणि 80 to 90. ही अशी जर सिरीज आली तर हे लक्षात घ्यायचं, ही कंटिन्यू सिरीज आहे आणि निश्चित याच्यावरतीच आपल्याला परीक्षेत प्रॉब्लेम जास्तीत जास्त वेळा विचारलेले आहेत. आणि ही फ्रिक्वेन्सी आहे. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे तुम्हाला म्हटलं की बाबा हे 10 ते 20च्या दरम्यान मार्क्स घेणारे असे एकूण 5 विद्यार्थी आहेत. तसंच उदाहरणार्थ 10 विद्यार्थी असे की ज्यांना 70 ते 80 मध्ये मार्क्स पडे आणि 80 ते 90च्या दरम्यान मार्क्स घेणारे विद्यार्थी आपल्याकडे 3 आहेत. तर ह्या फ्रिक्वेन्सीचा असा हा अर्थ आहे. तर हा तुमचा प्रॉब्लेम झाला. आता या ठिकाणी आपण उत्तराला सुरुवात करणार आहोत. तर उत्तर सुरुवात करत असताना ह्या सिरीजमध्ये याच्या काही स्टेप्स आहेत. तर सर्वप्रथम स्टेप्स जसं आपण पाहिलं की मिडल व्हॅल्यू काढणे. ओके, तर मिडल व्हॅल्यू कसा काढायचा, तर ही जे सिरीज आहे कंटिन्यूस सिरीज, ह्यामध्ये हा लोअर पोर्शन असतो म्हणजे लहान आणि मोठा अपर पोर्शन, ह्याचा बेरीज करायची आणि भागिले 2. जसं 10 अधिक 20 30 झाले, 30 भागिले 2 आपले जर काढे आपण तर 15. ओके, जसं हे 10च्या पटीत तसं आपण हे 10 वाढून घ्यायचं. सोपं, म्हणजे परत कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. 15, 25, 35, 45, 55, 65, 75 आणि 85. आपण कोणतंही एक घेऊ शकता आणि बघू शकता. जसं उदाहरणार्थ पहा, 70 आणि 80 किती झाले, 150 भागिले जर 2 केले तर 75 येतं निश्चित. तर हे झालं मिडल व्हॅल्यू. त्याच्यानंतर आपल्याला dx घ्यायचा आहे. ओके, dx. तर आता तुम्हाला म्हटलं की ही जी सिरीज आहे कंटिन्युअस सिरीज आहे, तर ही इकडे आपण मिडल व्हॅल्यू काढल्यानंतर ही मॉडिफाय झालेली आहे. म्हणजे आता आपल्याली ही सिरीज ही झालेली आहे आपली. ते हा x इकडे आला. मग dx काढत असताना आपला नियम x मायनस dx. ओके, म्हणजे आता dx ह्या मिडल मोस्ट व्हॅल्यू घ्यायचा, याच्यातला घ्यायचा, इकडं नाही, कारण ही सिरीज ही झाली आता. म्हणजे 45 परत आपण तर हे मधलं व्हॅल्यू 45 घेऊत आपण. ठीक आहे, तर आता हे सगळे एक व्हॅल्यूज याच्यातून वजा करायचे. आता बघा, 15तून 25 गेले, आपण करू शकतो -30, इकडे -20, इकडे -10, हे 0, 10, 20, 30 आणि 40. तर 15तून 25 गेले, -30 राहिले, 25मधून 25 गेले -20, 35मधून 25 गेले -10, 25मधून 0 गेले, 55मधून 50 गेले, 10 राहिले, 65 - 45 20, 75 - 45 30, 85 - 45 40. हे व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचे आहे. त्याच्यानंतर जी आपली स्टेप्स आहे ही आहे FDX. ओके, म्हणजे ही फ्रिक्वेन्सी आणि हे dx यांचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे गुणाकार करायचा. तर सोपं आहे. 5 गुणिले -30 हे 150 -150 आहे की नाही, -150. 14 गुणिले 20, 14 दुने 28 म्हणजे हे 280. 10 10 100 -100 हे 0. 22 गुणिले 10 220. 15 आणि हे 20 300. ओके, 10 हे 300 आणि हे 30 आणि 3 आणि 4 120. ठीक आहे, हे व्यवस्थित त्याचा गुणाकार केला आपण. फ्रिक्वेन्सी हे फ्रिक्वेन्सी आणि हे dx FDX याचा हे मधलं नाही. नेक्स्ट याचे आपल्याला टोटल समेशन FDX. आता हे टोटल करत असताना परत आपल्याला हे प्लस मायनस कन्सिडर करावं लागतात. म्हणून सर्वप्रथम आपण हे मायनसचे ॲड करून घेऊ. तर हे किती आहेत पहा, हे आधी मायनसला 0 चिन्ह देऊन टाकू. हे 0, 5 आणि 8 13, 3 हातचाला 1,
2 2 4 आणि 5 हे झाले 530. ते व्यवस्थित हे कॅल्क्युलेटरचा वापर करून करायचं आहे. परत पाहतो आपण 0 0 5 23 चला 1 4 2 6 0 0 5 13 3 चला 1 2 2 4 आणि 5. ओके 530. नेक्स्ट आता हे प्लसचे बघू दा 0 2 आणि हे 2 4 2 आणि 3 5 3 8 आणि 1 9 हे झाले 940 प्लस 940. तर आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे मायनस प्लसमध्ये मायनस होत असतात. यांचे जे कॅल्क्युलेशन आहे ते मायनस होणार. हे 940 मधून 530 आपल्याला मायनस करायचे, पण मोठी संख्येपुढे जे चिन्ह ते खाली द्यावं लागते. तर 940 मोठे आहेत म्हणून इकडे खाली प्लस आपण देऊन टाकू. तर मग 940 मधून 530 वजा करायचे. ते 0 0 4 3 गेले 1 राहिला, 9 5 गेले 4 राहिले. तर हे आलं 410. ओके प्लस 410. नेक्स्ट आता आपण फॉर्म्युला वापरून याच्या व्हॅल्यूज काढणार आहे. तर आपला फॉर्म्युला आहे मीन. ओके म्हणजेच ए इज इक्वल टू एक्स प्लस समेशन एफ डी एक्स अपॉन एन. एक्स म्हणजे हा डी एक्स आपला 45, एफ डी एक्स हे 410 आणि एन म्हणजे ह्याची टोटल आपल्याला काढायची आहे. त्याची टोटल येणार आहे 5 आणि 4 9 आणि 10 आणि 2 12 आणि 5 17 आणि 3 20 0 40 2 4 सॉरी 2 आणि 1 3 4 6 8 आणि 10 हे झाले 100. एन इज इक्वल टू 100. ओके हे 100ला आहे ते 100 लिहून टाकू दा. आता परत हे 45 प्लस त्याच्यानंतर 410 भागिले 100 म्हणजे हे कटलं हे कटलं. ओके 41 भागिले 10 म्हणजे हे 4.1 म्हणजे याचे ॲडिशन केलेत तर येणार हे 49.1 हे झालं मीन. तर हे अतिशय सोपी पद्धतीने तुम्हाला मी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे मीन कंटिन्यूस सिरीजमध्ये असे एकूण आपण 2 प्रॉब्लेम घेतलेले आहेत. तर अशाच प्रकारे आपण परीक्षेच्या अनुषंगाने अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात. आणि याची तयारी करणं दृष्टिकोनातून आपण जास्तीत जास्त सराव केला पाहिजे, सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे. निश्चित आपल्याला ते जास्तीत जास्त याच्याविषयी माहिती होईल किंवा आपल्याला ते येऊ शकेल. तर परत तुम्हाला समजावून सांगतो की हा तुमचा प्रॉब्लेम ही सिरीज आणि ही फ्रिक्वेन्सी एवढा प्रॉब्लेम आहे. ह्याचं उत्तर सुरुवात मिडल व्हॅल्यू काढणे है ना. तो काढण्यासाठी हे प्लस हे भागिले 2 हे आपण त्याचे एक असे मिडल व्हॅल्यू काढले. त्यानंतर डी एक्स हा मधला घ्यायचा, कारण ही जी सिरीज आता ही झाली आपली मॉडिफाय झाली. आणि मग हा डी एक्स 45 घेतल्यानंतर हे एक संपूर्ण एक्स मायनस डी एक्स म्हणजे हे एक संपूर्ण याच्यातून वजा केले आपण, हे असं लिहिलं एक. त्यानंतर एफ डी एक्स पुढचे स्टेप्स हे फ्रिक्वेन्सी हे डी एक्स याचं मल्टिप्लिकेशन हे परत हे मायनस प्लस कन्सिडर करणे. हे 410 त्याचं टोटल आलं एफ डी एक्स समेशन एफ डी एक्स. ह्या संपूर्ण व्हॅल्यूज हे आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्या. एक्स म्हणजे हा डी एक्स 45, एफ डी एक्स हे 110 आणि एन म्हणजे हे फ्रिक्वेन्सीची टोटल. सर्वप्रथम याचा आपण भागाकार करून घेतला. हे आला 4.1. हे 45 जसे असताचे याचं ॲडिशन झालं. हे आपलं मीन. ओके थँक्यू.